नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात. आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर भागातील कोपरगाव शहरातील येवला नाका या ठिकाणी. चला तर जाणून घेऊया या भागात हवा कोणाची आहे. या भागात रस्ते ब्लॉकेज बसवणे असेल, अंडरग्राऊंड गटारी, पाण्याच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईट, रोड लाईट असतील, याची भरपूर विकास कामे झालेली आहेत. तुमचे स्थानिक आमदार जे आहेत आशुतोष काळे, त्यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत काय काय कामं केली? आमदारकीच्या कारकिर्दीत तसे त्यांनी भरपूर कामं केलीत, पण मेन काम केलं त्यांनी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी खूप मोठं 5 नंबर तलावाचं काम करून त्यांनी खूप मोठा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. महिलेच्या डोक्यावरचा हांडा त्यांनी खाली घेतलेला आहे. 21 दिवसानंतर पाणी पिलेलो आहे आम्ही इथे. पण जसं आमदारांच्या कारकिर्दीत त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे आम्हाला खूप महिलांना खूप आधार झालेला आहे पाण्याच्या बाबतीत. आणि बाकीचे बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. रस्ते, गटारी, लाईट, हे भरपूर प्रश्न होते. एक सामान्य नागरिक म्हणून काय अडचणींचा सामना करावा लागतो तुम्हाला? अजून जसे काळे आमदार झाले, आशुतोष दादा काळे आमदार झाले, तसे बऱ्याचशा समस्या आमच्या सोडवलेल्या आहेत त्यांनी. त्या आधी भरपूर समस्या होत्या, पण जसे ते आमदार झाले तसपासून आम्हाला काही समस्याच नाही आहे. म्हणजे थोडेसे नॉर्मल काही असतील 1-2, त्या सोडल्या तर काहीच समस्या नाही आम्हाला आता. आमदार आशुतोष काळे यांनी काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका आहे तुमची काकासाहेब कोयटेंची बाबतीत? काकासाहेब कोयटे तसं त्यांनी म्हणजे कोणत्या पक्षात नसतानाही किंवा सत्तेत नसतानाही त्यांनी इतरांची खूप मदत केलेली आहे. कोरोना काळातही त्यांनी घरपोच अन्नसेवा दिलेली आहे. त्यांनी भरपूर कामे केलेली आहे. त्यांच्या पसंती मार्फत असो किंवा अन्नव्यवस्था असो, त्यामार्फत त्यांनी भरपूर कामे केली. आणि आता तर ते दादांच्या साथ मिळाल्यामुळे आता म्हणजे काका कोयटे अजूनही जोमाने काम करतील असं आम्हाला वाटतं. नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आले तर ते जोमाने काम करतील. बरं, यदा कदाचित ते जर निवडून आले आणि आमदार आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली जर त्या दोघांनी एकमेकांना साथ देत कार्यरत काम केली तर काय वाटतं तुम्हाला, कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलेल, विकास होईल? हो, निश्चितच बदलेल. कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलणारच आहे. असं म्हणजे काका कोयटेंची कामगिरी पाहता आणि आमदार आशुतोष दादा यांची कामगिरी पाहता जर हे दोन रस्ते एकत्र आल्यासारखे जर, पण नक्कीच इथे काहीतरी वेगळी हे पाहायला भेटेल असं आम्हाला वाटतं. काकासाहेबांच्या विरुद्ध आमचं असं म्हणणं आहे का त्यांचं शिक्षण आणि महाराष्ट्राच्या हिशोबाने, व्यावसायिकच्या हिशोबाने फार माहिती. तर आशुतोष काळे साहेबांनी जो काय माणूस आम्हाला दिला, 1 नंबर माणूस दिलेला आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे ह्या माणसाकडून का ह्या माणूस आमच्या कोपरगावचा विकास करल. आणि राहिली गोष्ट, त्यांनी शून्यातून जग निर्माण केलेले. एका बँकेचे त्यांनी कमीत कमी 150, 200, 300 बँका बनवल्या. आणि व्यावहारिकदृष्ट्या चांगले आहे ते, त्यांना माहिती भरपूर आहे. धंदे पाण्याच्या हिशोबाने किरकोळ धंदे असो, मोठाले धंदे असो, काय बिझनेस असो, याच्याबद्दल त्यांना माहिती आहे. तर ते विकास करतील कोपरगावचं. आता त्यांना मी जसं तुम्हाला आता सांगितलं की त्यांनी काकासाहेब कोयटेंना संधी दिली आहे. जर दोघांनी एकमेकांची साथ दिली तर या भागाचा विकास होईल असं वाटतं का तुम्हाला? 100% वाटतं ना. आशुतोष काळे साहेबांनी भरपूर कामं केले. राहिली गोष्ट आता काका आहे, तर काकाच्या दृष्टिकोनातून आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करतीलच कोपरगावचा विकास. काकी, नाव काय आपलं? शैला विदाते. बरं, केव्हापासून राहता या भागात? आम्हाला 35 वर्ष झाले, 30-35 वर्ष झाले माझ्या लग्नाला. आता 35-36 वर्ष झाले. आणि धुणं भांडेल जर गेलं माणूस तर कामं नाही, धंदे नाही, मुलांना व्यवस्थित कामं नाही. घ्या 400, घ्या 500. ज्यावेळेस 60-70 रुपये किलो शेंगदाणा होता त्यावेळेस होतं तेव्हा रोज. आता ते महाग झाले, तेल पण महाग झालं, सगळं महाग झालं. पगार कोणी वाढवतच नाही, तेवढंच पैशात करा काम म्हणतात. कामच नाही. बाकी रस्ते व्यवस्थित आहे, पाणी व्यवस्थित आहे, कचऱ्याची गाडी व्यवस्थित येते, सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्था कोणी केला तुमच्या? आशुतोष दादांनी काळे. हो, तुमचे आमदार जे आहेत त्यांनी काय काय विकास कामं केली? चांगले केले, सगळे कामं चांगले केले. लाईट नव्हती आमच्याकडं, लाईट दिली. आमच्या नदीच्या कडेला लाईट नव्हती,
आमच्या नदीच्या कडेला लाईट दिली, पोल दिलं. लाईट कधी व्यवस्थित बंद पडलं तर एकदा जर सांगितलं ना कधी लाईट नाही आहे तर बंद पडलं आहे लाईट तर लगेच येतील वायरमॅन, लगेच लाईटचं काम करतील. भरपूर झाले, रस्त्याचे कामं झाले, पाणी झाले, भरपूर कामं झालेले. 5 नंबर साठवण तलाव झाला, आशुतोष दादांनी. हो हो भरपूर कामं आहे ना मॅडम. आता रस्ते झालेले, पाणी झालेले, अजून 100 बेडचं आता ग्रामीण रुग्णालयाचं काम चालू आहे, उपजिल्हा रुग्णालय. भरपूर कामं केलेले आहे. 23 दिनावर स्थानिक आमदार आशुतोष काळे यांनी काकासाहेब कोयटे यांना उमेदवारी जाहीर केली नगराध्यक्षपदासाठी. हो काकासाहेब कोयटे यांच्या नावाशी परिचित आहात का? हो 100%. हां चांगलं आहे, त्यांची कामं चांगली. आता आमच्या कोपरगाव शहरामध्ये कमीत कमी 1000 गोरगरीब जनता अशी आहे की ज्यांना रोज 1000 लोकांना ते जेवणचे डबे पुरवतात. भरपूर काम आहे त्यांचे. काही सामाजिक काम करतात. चांगले का? त्यांच्या खूप साऱ्या शिक्षण संस्था पतसंस्था आहेत, तर ते शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतील असं वाटतं. हो 100%. का वाटतं? सहकार क्षेत्रातला माणूस आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त कामं तो करू शकतो. यदा कदाचित ते निवडून आले तर कोपरगाव शहराचा विकास होईल का? 100%. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा मोहरा बदलू शकेल असं वाटतं. 100%. नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं बिंदास न्यूजमध्ये. आज आपण आलो होतो कोपरगाव भागामध्ये आणि आज आपण जाणून घेतल्यात कोपरगाव भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. धन्यवाद.